नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बाबा आपण बघताय आम्ही मांगरोळला रात्री मुक्कामी होतो, सकाळी निघलोय. तर हे आंध्र प्रदेशचे बाबा आहे. बाबा जी आपका तिरुपति बालाजी का नजदीक है, कड़पा जिला. और आप 20 साल से चप्पल नहीं पहना 20 है. साल से पेपल नहीं है मेरे पास. तर आपण बघताय हे बाबाजी आता इतक्या याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या पायामध्ये चप्पल नाही आहे आणि खूप थंडी, आणि ह्या थंडी सुद्धा मैया त्यांचं रक्षण करते. आपण बघताय बाबाजी नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. जय गुरुदेवा. तर हे बालाजी जवळील बाबाजी होते. रात्री त्यांना आश्रमवाल्यांनी चप्पलही दिली पण ती त्यांनी घेतली नाही. असेच मयाच्या परिक्रमामध्ये बिगर चप्पलची परिक्रमा करतायत. तर माझा आजचा हा पुढील प्रवास सुरू झाला आहे. बाबाजी मिलेंगे. अरे नर्मदे हर. नर्मदे हर. काम चाहेगा कुछ प्रॉब्लम नहीं. मैया है साथ. मैया तो है. कोई तो प्रॉब्लम नहीं है. आपण बघताय समोर मैया. हे सकाळचं दर्शन आहे. आज तुम्ही मैयाचं सकाळी हे दर्शन घेताय. आपण बघताय त्यांच्या हाताला थंडी वाजते. दोन्ही हातामध्ये टोपी आणि ते घालून घेतलंय. पण पाय हे बघताय इतक्या थंडीमध्ये पायात काहीच नाही आहे. ही मैयाची ताकद नाही तर काय आहे. अजून 7 वाजले नाही तर नाश्ता हातात. आपण बघताय मेन घाट अलीगंज मा नर्मदा अन्नक्षेत्र. तर ही सगळी युवा पिढी आहे. येथे ही बालभोग आणि चहा नाश्त्याची सोय करतायत. युवा समिती. आपण बघताय नर्मदे हर. सकाळी थंडी वाजतायत तर शेकोटी पेटवली आहे. आम्ही पोहोचलोय अलीगंज. सकाळीपासून चालतोय तर इथं मैयाच्या किनाऱ्यावरचं हे दृश्य. मैया इथे अथांग वाहते. आपण बघताय सुंदर असे दृश्य. आनंद येतोय. 5 किलोमीटरमध्ये चौथा नाश्ता. आपण बघताय हे सेवेकरी सेवा करतायत आणि मैयाच्या किनाऱ्यावरती धरून धरून परिक्रमावासियांना आणतात आणि अशी सेवा करतायत. आपण बघताय हे अशी सेवा करतायत परिक्रमावासियांची. तर बघताय गरम गरम भजिया. नर्मदे हर नर्मदे हर. तर हे गरम भजे चालू आहे. तर आपण बघताय बाबाजी गाव कौन सा है. अलीगंज. अलीगंज में तीसरी बार हो रहा है. हाँ वो रेवानगर में वो एक. तर असं बघताय आपण एवढी सेवा मैयाच्या किनाऱ्यावरती आपली होते. आपण बघताय मी असं किनाऱ्याला चालतोय. समोर अशी वाळू आणि इथं हे छोटासा खड्डा ह्या बाबाजींनी केला आहे आणि 1 इंची मोटर त्यामध्ये टाकले. ते भाजीपाला इथं मैयाच्या काठावरती मैयाच्या तीरावरती अशी लोक शेती करतायत. अशा प्रकारे हे लोक शेती करतायत, भाजीपाला करतायत. काही दिवस मिळतोय ह्या लोकांना. तर त्या टायमामध्ये हे काठावरती अशी शेत्या करतायत. आपण बघताय या रस्त्याने मागून आलोय आणि हा असा रस्ता. तर हे असे बाबाजी आवाज दिलाय चहा पिण्यासाठी जातोय. तर असे साधू संत मैयाच्या किनाऱ्यावर बसताय आणि समोर असं मैयाला सारखं मैयाच्या सानिध्यात ओला रस्ता होता. पाय घसरतायत. आ गए बाबाजी आ गए. तर हे आपल्यासाठी बसलेत. हे बाबा सेवा करतायत. तर हे कुरकुरे जे त्यांनी स्वतः बनवलेले आहे. तर असे आपण आज बाबाजींच्या हातून ते साधू संतांच्या हातून बनवले कुरकुरे घेतोय आणि पुढील प्रवास हा सुरू करतो. नर्मदे हर नर्मदे हर. आपण बघताय हे मैयाचं दृश्य. अथांग अशी मैया इथे वाहते आणि वर बघताय तर तो आश्रम बराहा हे गाव आहे. आपण बघताय इथं 12 भगवंतांनी तपश्चर्या केलेली आहे. तर हे पावन असं तीर्थ आपण बघताय. मी घाट चढून चाललोय. तर खूप सुंदर असे दृश्य आज आपला पाहायला मिळणार आहे. मंदिर परिसरामध्ये आलोय. तर हे बघताय हे बाराहा भगवान. नर्मदे हर.
आणि समोर जर बघितलं तर हे बराहा गावामध्ये 12 भगवंतांनी तपश्चर्या केलेली आहे. तर हे श्री सोमनाथ जे गुजरातचं हे ज्योतिर्लिंग इथं दिसतंय. तर हे मल्लिकार्जुन जे आंध्र प्रदेशमध्ये तर इथं यांची इथं स्थापित आहे. आपण बघताय महाकालेश्वर, तर हे महाकालेश्वर जी इथं आहे. ओंकारेश्वर जे आहे, ममलेश्वरचे इथं बाबाजी आहेत. आणि इथं जर बघितलं तर वैद्यनाथ बिहार जे परली बिहारमध्ये येतं ते. आणि इथं जर बघितलं तर भीमाशंकर जे महाराष्ट्रामध्ये येतं आहे. आणि समोर जर बघितलं तर इथं मैयाची जी नर्मदा मैयाची आपण बघताय महात्मध्ये आहे. समोर जर बघितलं तर सेतुबंध तामिळनाडू. आणि इथं जर समोर बघितलं तर हे नागेश्वर हे गुजरातमधील ज्योतिर्लिंग आहे. आणि हे काशी विश्वनाथ वाराणसी जे उत्तर प्रदेशमध्ये येत आहे, तर हे ज्योतिर्लिंग आहे. इथं बघताय आपण त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र, तर हे आपलं त्र्यंबक इथं विराजमान आहे. आणि इथं जर बघितलं तर केदारखंड हिमालय, तर हे केदारनाथ देवस्थान इथं स्थापित आहे. तर आपण इथं बघू शकतो आपल्या घृष्णेश्वरचं महाराष्ट्र, तर हे ज्योतिर्लिंग इथं स्थापित आहे. आणि समोर विशाल अशी मैया वाहते. तर हा परिसर आहे मैयाचा. तर आपण हे बराह गाव, ज्या गावामधून आज मध्ये भोलेबाबा आणि मैया पार्वतीजी इथं यांचं आपण बघताय राम लक्ष्मण जानकी, हे बराहा गावमधील हे दृश्य आहे. सुंदर असं हे मंदिर, सुंदर असं मंदिर परिसर आपण आत्ताच दर्शन घेतलं आहे. आणि पुढील प्रवास आपला सुरू करतोय. समोर बघताय विशाल अशी मैया आणि तो हे बाबाजी इथे आत्ताच इथं किनाऱ्यावरती आपण बघताय चणे आणि हे खाऊ घालता बालभोग. तर हा भाव बघू शकता. तर हा सेवाचा भाव त्या बाबाजींचा आपण बघितला. तर आपण बघितलंय, आपण बघताय असं हे स्प्रिंकलर चालते मयाच्या काठावरती हे दृश्य आहे. आणि अशा याच्यातून सकाळी चालायचं म्हटलं तर खाली ओलं वरती पण ओलं होतं, तर तेव्हा थोडासा त्रास होतो. तर पुढं थोडं हा अंतर आलो आहे, आत्ताच बालभोग घेतला आहे आणि पुढे हे बाबाजी बसले. तर इथं सुद्धा छोटासा भोजन आपल्याला करावं लागेल. नर्मदे हर बाबाजी पंगत यहीं उतार लीजिए, झुकी है आदेश का पालन करिए. ठीक आहे. आता इथं पंगत घ्यायची आहे. रख रहा हो बाबाजी, नहीं रख यहाँ रख देता हो ये इस पे. अरे दे लकड़ियों को झाड़ देती ये हा. ऊपर रख दो. तर आपण बघताय लगेच बाल भोग झाला आणि दाल बाटी समोरच माया वाहते. बाबाजी सेवा करतायत. आवाजी मागून आलाय तो हा रस्ता. समोर वाहती ती मैया, विशाल असं मैयाचं हे रूप. आणि समोर हे परिक्रमावासी इथं भोजन प्रसादी करतायत. तर हा छोटासा आश्रम आहे किनाऱ्यावरती. हा आहे माता श्री रुद्रनंदिनी माता नर्मदा शंकरी आश्रम, दंडवत महाराजजी. हे गाव आहे खुनिया, केताखान तहसील उदयपुरा, जिल्हा रायसेन, मध्य प्रदेश, उत्तर तट. तर हा आश्रम आहे. इथं छोटीशी का होईना पण हे बाबाजी सेवा करतायत. हे दंडवत बाबाजी आहे. नर्मदे हार, तर आज नर्मदे हार हे हे आपले आंध्र प्रदेश वाले बाबाजी. आणि हे बाबाजी आप मराठी में बोले. दक्षिणा हो गई थी नहीं दक्षिणा. तर हे बाबाजी आप मराठी में बोले पहिले. मराठी समजते तुम्हाला? नाही, हे आपले आळंदी जे बाबाजी आहेत ते सेवा करतायत. बाबाजी कधीपासून सेवा करताय आप? आम्ही 8 दिवस 8 दिवस झाले उत्तर तटावरती. चला नर्मदे हर, मराठी भेटले, चांगलं वाटलं. समोर बघताय आपण मैया वाहते. आणि हा जो आश्रम आहे हा केतुघान नावाने इथं मैयाजी इथं केतुघान ऋषीजींनी इथं तपश्चर्या केली होती. तर आपण त्या स्थानावरती चाललो आहे. पुढे येतोय हा रायसेन जिल्हा आहे. पुढं उजव्या हाताला जर गेलं त्या कोपऱ्यामध्ये तर तो येतोय होशंगाबाद जिल्हा.
आणि त्याच्या पुढे सरळ जर गेलो आहे तर येतो आहे नरसिंगपूर जिल्हा. तर हे त्रिवेणी संगम आहे. इथे माझ्या त्रिवेणी संगम थोड्या अंतरावरती आहे. आणि इथे केतुघन नावाचे जे ऋषी होते तर त्या ऋषीजींनी इथं तपश्चर्या केली आहे. तर हे आपण तिथे दर्शनाला चाललो आहे. तर ते हे मंदिर, तर आम्ही त्या तपोस्थलीपर्यंत पोहोचतो आहे. तर आपण चाललो आहे इथं मयाजींची मंदिरामध्ये, जे केतुघन ऋषीजींनी हे बसवलेले मयाचं स्थान आपण बघताय. नर्मदा मयाजीचं हे मंदिर, खूप सुंदर असं हे मंदिर आहे. नर्मदेहार आपण जे केतुघन या गावामध्ये आहे. तर ही डाव्या हाताला दिसते ही एक मैया, आणि उजव्या हाताला जी समोर दिसतो आपण तर तिकून एक मैया येते, आणि दोईच्या मधून जी येते तर ती सरळ नर्मदा मैया. तर इथं 3 नदीचा संगम आहे, त्रिवेणी संगम इथे आहे. तर हे माझ्या डाव्या हाताला येतं, इथं जवळच रायसेन जिल्हा. उजव्या हाताला समोर पुढं जर गेलं तर तो होशंगाबाद जिल्हा आहे. आणि सरळमध्ये जे दिसतंय त्या पुढच्या मधल्या बेटामध्ये तर तो आहे नरसिंगपूर जिल्हा. तर हे एक विशेष इथं महत्त्व आहे. त्रिवेणी संगम आहे आणि 3 जिल्ह्याचा सुद्धा संगम इथं आहे. तर आपण केतुघन ऋषींजींनी तपश्चर्या केली आहे त्या गावामधून आपण चालतो आहे. आत्ताच आम्ही खालीहून वरती आलो आहे, मायाच्या तीरानं चालत होतो. समोर येतो आहे तर हा अन्नक्षेत्र आहे, मारेवा आश्रम मोहोळ नर्मदेहार. मी आत्ताच महाकाल मंदिर बोरास येथे आलो आहे. पण बघताय समोर मैया वाहते, आणि हे महाकालचं मंदिर. तर आपण आलो आहे बोरासमध्ये, महाकाल मंदिर परिसर आपण बघताय. महाकालजींचं आपण दर्शन घेतोय. बोरासमधील हे बजरंगबली दादाचं मंदिर आपण बघताय. नर्मदेहार आपण आलो आहे बोरासमध्ये. तर इथं खूप सुंदर असं अन्नक्षेत्र आहे. हा एक सडक मार्ग जातो आहे आणि हा किनाऱ्यानं जाणारा मार्ग आहे. तर आता मागे राम जानकी मंदिर होतं, राधे श्यामजींचं मंदिर होतं, आणि मां नर्मदेचंही मंदिर होतं. तर मी आता सरळ किनारा मार्ग निवडला आहे आणि किनाऱ्या मार्गानं चालतो आहे. तर इथं 2 अन्नक्षेत्र आहे, एक मागं गेलं आणि किनाऱ्यावरती नर्मदेहार. तर हे इथं आपण बघताय राम जानकी मंदिर आहे, हनुमान दादाजीचं मंदिर आहे. तर आता कपाट बंद असल्यामुळे आपण इथं काही जाणार नाही आहे, पण बाहेरून बघू शकता. तर हे किनाऱ्यावरील हा आश्रम आणि हा लागता तो किनारा. तर मी आता पुढील प्रवास हा किनाऱ्यानं करतो आहे, नर्मदेहार. तर आपण बघताय हा सुंदर असा आश्रम, मां नर्मदा अन्नक्षेत्र. खूप सुंदर अशी कुटिया, समोरच अशी मैया, खूप आनंदी हे, खूप आनंदी हे ही कुटिया आहे आपण बघताय. आतमध्ये जर बघितलं तर खूप असं सुंदर हा आश्रम आतमध्ये असं पॅक केलेलं आहे पूर्ण वरून पण, आणि सुंदर अशी कुटी जी साधू संतांना हवी असते. तर हे दृश्य आपण बघताय. तर हे आहे, तर हा आश्रम, तर हा सुंदर असा हा आश्रम आपण बघताय. आपण बघितलंय नर्मदेहार. आपण बघताय हे चोरास गाव आहे आणि इथं डॅमचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे मयाची परिक्रमा आणखीन काही वर्षामध्ये आणखीन वाढेल. आपण बघताय डॅमचं काम चालू आहे, चौरासमधील डॅम आहे. खाली काँक्रिटीकरण चालू आहे आणि मशीनला बाहेर असं पाणी येत आहे. अनघोराकडे जाताना हा रस्ता दिवस माळला आहे. मी अनघोराकडे जातोय. तर असे रस्ते नर्मदेहार.
एकदाच अनघोरा इथे पोहोचलोय. खूप सुंदर असा आश्रम. आणि इथं माझं आसन लागलंय. बघताय आपण बजरंग बलीच्या मंदिरात समोर रामायण चालू आहे. संध्याकाळची आरती, हनुमान मंदिर, रात्रभर रामायण अशा प्रकारे बघताय. नर्मदे हर.